करमाळा तालुक्यातील वांगे येथील अवधूत महाविद्यालयाचा जो आहे तो मुख्याध्यापकाने जे आहे ते बोगस भरती केल्याचा एक कथित व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता। त्यानंतर अनेक तक्रारी झाल्या होत्या, परंतु अद्याप त्यावरती कुठल्याही प्रकारची जी आहे ते कारवाई न झाल्यानंतर त्या वांगे जे ग्रामस्थ आहेत ते आक्रमक झाले। त्यांनी सध्या या ठिकाणी प्रशासनाला निवेदन दिले। नेमकं आपल्यावर त्या संदर्भात काय ती माहिती घेऊया। काय सांगाल, नेमकं तो व्हिडिओ व्हायरल झाला होता बोगस भरतीचा, तो मुख्याध्यापकाने शासनाला कसं फसवलं होतं हे देखील त्या व्हिडिओमध्ये दिसून आलं होतं। त्यानंतर अनेक तक्रारी झाल्या, तर नेमकं काय त्या पुढची भूमिका काय? मागील 14/7/2026 रोजी मी मुख्यमंत्री महोदय असतील, संबंधित मंत्री महोदय असतील यांना निवेदन दिलं होतं की बाबा वांगी नंबर 2 येथील अवधूत विद्यालयातील जो वनवेसर आहेत म्हणजे मुख्याध्यापक यांनी बोगस शालर्थ आयडी काढून एक शिपाई, हे जे शिपाई आहेत हे जुने 17 वर्षापासून तिथे काम करतात, त्यांना आतापर्यंत त्यांना ऑर्डर झालेली नाहीये। त्या ठिकाणी त्यांनी पैसे घेऊन दुसरा शिपाई लावला। त्यानंतर क्लार्कची भरती असेल स्वतःच्या बायकोला त्या ठिकाणी आणून त्या ठिकाणी बायकोला क्लार्क म्हणून ठेवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतः कबूल केला एका व्हिडिओमध्ये की बाबा मी प्रशासनाची कशी फसवणूक केली आणि मी कसं बोगस शिपाई दुसरा भरला हे कबूल केलंय। वारंवार मी तक्रारी केलेल्या आहेत। असं व्हिडिओ त्यानंतर मी मुख्यमंत्री महोदय यांना पण दिलेला आहे, संबंधित अधिकारी असतील त्यांना दिलेला आहे, तरी पण कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही। त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी मी आणि आमचे ग्रामस्थ गावातील सगळ्या ग्रामस्थाच्या वतीनं आम्ही 15 ऑगस्ट रोजी अवधूत विद्यालय या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे। नक्कीच आपण पाहतोय की ते शिपाई देखील आहेत। नेमकं काय प्रकार होता, किती दिवसापासून काम करत होता आणि काय आता संदर्भात काय प्रक्रिया आहे सध्या? 2002 पासून काम करतोय। 2002 पासून ते 2019 पर्यंत पूर्ण काम केलं। आतापर्यंत काम करतोय। ज्या वेळेस मी ऑर्डर मागा गेले की देतो देतो देतो, तर आतापर्यंत त्यांनी नुसते नादी लावले। ज्या वेळेस त्यांनी दुसरा माणूस भरल्यावर मला माहिती पडली की बाबा ह्यांनी दुसरा माणूस भरला। आतापर्यंत त्यांनी बोगस ऑर्डर काढली, पगार चालू केली, तेव्हा माहिती झालं की बाबा ह्यांनी माणूस भरला। त्यावेळेस मी मागा गेलो तर मला म्हणले थांबा अजून जागा आहेत शिल्लक, बघू करू काहीतरी। आतापर्यंत मग मी उपोषणची तयारी केलेली आहे। काय व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यानंतर कुठं तक्रारी केल्या काय त्याचं? शिक्षण अधिकाऱ्याकडे, उपसंचालक अधिकाऱ्याकडे, SIT कडे सगळ्या तक्रारी करून त्याची पोची सगळी माझ्याकडे आहे। मुख्याध्यापकावर सहकार्य करा म्हणून सांगितलेलं होतं, ते बी काही केलं नाही त्यांनी। आजपर्यंत त्यांनी गुन्हा बी दाखल केला नाही। पत्र दिलेले आहेत शिक्षण अधिकाऱ्यांनी, उपसंचालकांनी की बाबा त्याला काय असेल ते बसून मिटवा, काय असेल ते पत्र बी दिलेले आहेत, तरी काही अद्यापर्यंत त्यांनी हीच केलं नाही। मागणी काय असणार आहे? मला कामावर घ्यावं एवढीच माझी मागणी। नक्कीच आपण पाहतोय की जो बोगस भरती जी आहे प्रक्रिया, तो व्हिडिओ व्हायरल झाला, त्यानंतर अनेक तक्रारी देखील झाल्या। तक्रारी होऊन देखील अद्याप त्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यानं वांगे ग्रामस्थ जे आहेत ते सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर वांगे ग्रामस्थांनी जे आहे ते आज प्रशासनाला या संदर्भात जे आहे ते निवेदन दिलं असून 15 ऑगस्ट पासून जे आहे ते वांगे ग्रामस्थ वांगी येथे त्या विद्यालयासमोर जे आहे ते आमरण उपोषण करण्याचं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।